जेव्हा कधी मी माझ्या भावाच्या त्या 10 इंचाविषयी विचार करते तेव्हा माझं शरीर थरथर कापायला लागतं. माझ्या आत वेगळीच धुंदी चढते आणि मी इतकी उत्तेजित होते की मला नको ते करायला मी जाते. काही दिवसानंतर असं काही झालं. माझे सगळे कुटुंबीय एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. मला कॉलेजमधून सुट्टी मिळाली नाही कारण माझ्या परीक्षा होत्या आणि भावालाही दुकानात खूप काम होतं. म्हणून माझा भाऊ घरीच थांबला. आता घरात आम्ही दोघेच भाऊ बहीण होतो. जेव्हा मी सपनाला सांगितलं की सगळे घरी नाही आहेत तेव्हा सपना लगेच घरी आली. मी आणि तिने थोडा वेळ गप्पा मारली. त्यानंतर मी झोपायला खोलीत गेले. मी खूप थकून गेले होते त्यामुळे मला गाढ झोप लागली. सपना उठली आणि माझ्या भावाच्या खोलीत गेली. जवळपास 1 तासानंतर जेव्हा मी उठले तेव्हा मला भावाच्या खोलीतून काहीतरी आवाज येत होते. मी उठले आणि खोलीच्या दिशेने चालू लागले. जसाच मी दरवाजा उघडला तसा मी पाहून थक्कच झाली की भाऊ आणि सपना दोघेही एकमेकांना चिटकून पडले होते. भावाचा तो पुरुषार्थ मला दिसत होता जो सपनाच्या त्या खाजगी भागात होता. ते दृश्य खूपच विचित्र होतं. भावाने सपनाचे दोन्ही मोठे गोल उभार आपल्या हातात पकडले होते आणि ते दोघे इतके मग्न होते की त्यांना माझ्या तिथे असण्याची जाणीवही नव्हती. मी ते सगळं बघत उभी होते आणि आता मला खूप बरं वाटत होतं. मी शांतपणे बघत राहिले. जवळपास 15 ते 20 मिनिटं भावाने सपनासोबत पूर्ण खेळ केला. जसाच त्यांचा परमोच्च आनंद झाला तशी मी माझ्या खोलीत धावत गेले. थोड्या वेळाने सपना माझ्याकडे आली. सपनाची अवस्था बघण्यासारखी नव्हती. तिचे केस मोकळे होते आणि तिच्या पूर्ण तोंडावर लाली पसरलेली होती. जणू माझ्या भावाने तिचे ओठ एखाद्या लहान मुलासारखे चोखले होते. मी सपनाला विचारलं, हे काय झालं? तू स्वतःची अशी काय अवस्था करून ठेवली आहेस? जेव्हा ती म्हणाली, अगं तू अजून लहान आहेस, तुला याबद्दल काही कळणार नाही. इतकं बोलून सपनाने स्वतःची अवस्था ठीक केली आणि ती तिच्या घरी निघून गेली. मी रात्रभर त्याच गोष्टीचा विचार करत राहिली आणि माझी ती धुंदी काही उतरेना. जेव्हा कधी मी तो क्षण माझ्या डोक्यात आठवायचे तेव्हा मला एक वेगळीच खुशी मिळायची. यात काही शंका नव्हती की आता मलाही ते सगळं हवं होतं जे सपनाला मिळालं होतं. याच विचारात मला झोप लागली. सकाळी उठल्यावर मी भावासाठी नाश्ता बनवला आणि भाऊ दुकानात गेला. मी माझ्या अभ्यासात व्यस्त झाली होती. रात्री हवामान खराब होतं आणि पाऊस पडत होता. खूप वेळ तर वादळ चाललं होतं. मग पाऊस सुरू झाला आणि इतका जोरात पडत होता की मी माझ्या खोलीत बसले होते. हवा खूप वेगाने वाहत होती त्यामुळे मला खूप भीती वाटत होती. मी भावाच्या खोलीत गेले आणि म्हटलं, दादा आज मी इथे झोपू शकते का? इतकं बोलताच मी भावाच्या बाजूला एकाच पलंगावर झोपले. भाऊ म्हणाले, माझं डोकं खूप दुखत आहे, तू जरा दाबून देशील का? मी माझ्या भावाच्या जवळ झोपले आणि भावाचा तो पुरुषार्थ जागा झाला. आता माझी उत्तेजना अनावर झाली होती. मी स्वतःला समजावलं आणि पलंगावर झोपले. पण आता मला झोप कशी येणार होती? थोड्या वेळाने मी माझी कंबर भावाच्या छातीला लावली. भाऊ झोपेत होते आणि त्यांनी नकळत माझा एक उभार आपल्या हातात घेतला. अचानक माझी झोप उघडली आणि जेव्हा मी भावाचा हात माझ्या अंगावरती पाहिला तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण मला जी भावना येत होती ती कदाचित मी आता शब्दात सांगू शकणार नव्हती. मी माझ्या भावाच्या आणखीन जवळ सरकले आणि मला भावाचा तो पुरुषार्थ हवा होता. अचानक भावाचे डोळे उघडले. भावाने आपला हात बाजूला केला पण मी पुन्हा भावाच्या जवळ गेले आणि भावाचा हात पुन्हा माझ्या उभाऱ्यावर ठेवला. भाऊ म्हणाले, हे तू काय करत आहेस? तर मी म्हटलं, दादा मलाही हे सगळं हवं आहे जे सपना आणि तू करत होतास. भाऊ म्हणाला, अगं वेडी आहेस का तू? तू काय बोलतेस? मी म्हटलं, दादा मी वेडी नाही, मी सगळं पाहिलं आहे. आता भाऊ गोंधळला. मी भावाचा हात पकडला आणि म्हटलं, माझ्यासोबतही ते कर. भाऊ वेडा म्हणाला आणि नकार दिला. मी म्हटलं, मी घरी सगळ्यांना सांगून टाकेन. भाऊ म्हणाले, तू असं काही करणार नाहीस. तर मी म्हटलं, मी जे सांगते ते कर. आता भावाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तू अशाने ऐकणार नाहीस. मी म्हटलं, दादा मी तुमचीच तर आहे. मग त्या पावसाळ्याच्या रात्री ते सगळं झालं जे कित्येक वर्षापासून माझी इच्छा होती. मग त्या पावसाळ्याच्या रात्री ते सगळं काही झालं जे कित्येक वर्षापासून माझी इच्छा होती.
आता मी आणि माझा भाऊ दोघेही शांत झालो आणि झोपलो. ती रात्र माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय रात्र राहील, कारण तो माझा मानलेला भाऊ होता. नाहीतर हे खेळ मी खेळू शकले नसते. अशा प्रकारे मी त्या सुखाचा अनुभव घेतला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ही व्हिडिओ. धन्यवाद.